नमस्कार. आज आपण दिवाळीसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी अगदी कमी वेळात कमी तेल यूज करून परफेक्ट दाणेदार दामट्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आज आपण 2 किलो बेसनाचे लाडू बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. लाडू परफेक्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि रेसिपीची योग्य पद्धत कोणती हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हे लाडू कसे दाणेदार बनतील किंवा स्वादिष्ट बनतील यासाठी टिप्ससुद्धा फॉलो करा. तर इथं मी 2 किलो असं बेसन घेतलं आहे. मी हरभऱ्याची डाळ दळून आणलेली आहे ही. आणि हे पीठ थोडंसं रवाळ असतं, दाणेदार असतं. तर ह्या पिठाचे लाडू आपण बनवतो आहे. 2 किलो बेसनाचे लाडू बनवतो आहे. तर हळद किंवा कलर टाकू शकता थोडासा पिवळा. तर इथं मीठसुद्धा टाकले थोडंसं. आता हे मिक्स करून घेऊ आपण. मीठ आणि थोडासा पिवळा रंग टाकलेला तो आपण छान असा मिक्स करून घेतला आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला मोहन टाकायचे आहे. तुपाचे मोहन टाकायचे. तुपाचे मोहन नक्की घाला, यामुळे पुऱ्या खुसखुशीत बनतात आणि लाडवांना छान दाणेदार पोत येतो. तर इथं मी 3 चमचे असं तूप टाकलं आहे. आणि हे बेसनाला छान असं लावून घेऊया आपण. अशा पद्धतीने हळूहळू हातावर चोळून आपण हे बेसन लावून घेऊया. तर कणिक भिजवायची आहे आपल्याला आता. तूप लावून घेतल्यानंतर तर छान असं तूप लावून घेतलं आहे. तर आता आपण कणिक भिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मूठ वळली जाते. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवायचे आहे. जेणेकरून बेसन पीठ घट्ट भिजवलं की पुऱ्या तेल कमी शोषून घेतात आणि लाडूसुद्धा अधिक खुसखुशीत छान होतात. तर म्हणून आपल्याला ह्याची कणिक थोडीशी घट्टसरच अशी मळून घ्यायची आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आणि हे छान असं आपली कणिक मळून झाली आहे. तर तुम्हाला जर 10 मिनटासाठी किंवा 5 मिनटासाठी ठेवायचं असेल तर झाकून ठेवू शकता. मी वरून तूप थोडंसं लावून घेतलं आहे, कारण मऊ राहतं हे पीठ. तर मी 5 मिनटासाठी थोडंसं भिजवून घेतलं आहे, 5 ते 10 मिनटासाठी. तर नाहीतरी लगेच बनवले लाडू तरीही चालतात. थोडंसं तूप लावलं आहे हाताला आणि लिंबा एवढा गोळा घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने पातळ अशा पुऱ्या हातावरच तयार होतात अशा बनवून घ्यायच्या आहेत. किंवा पोळपाटावर तुम्ही लाटून घेतल्या तरीही चालतील. ह्या पद्धतीने आपण सगळ्याच पुऱ्या अशा पद्धतीने बनवून घेऊया. लिंबा एवढाच गोळा घेतला आहे. आणि आपली ही कणिकसुद्धा छान घट्ट भिजवली गेली आहे, त्यामुळे पुऱ्यासुद्धा कमी तेल शोषून घेतात आणि लाडूसुद्धा त्यामुळे खुसखुशीत होतात. तर ही टिप नक्कीच फॉलो करा. ह्या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया. पुऱ्या सगळ्या आपण तयार करून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने. तर आता ह्या पुऱ्या तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी जाडसर जास्त केल्या नाहीत ह्या पुऱ्या. थोड्याशा जाडसर, म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. तिथं मंद आचेवर आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत. मध्यम असं तूप मी गरम करून घेतलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा टाकू शकता. पुऱ्या मंद आचेवर सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ, म्हणजे पुऱ्या आतून कच्च्या राहणार नाहीत. आणि पुरी तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. तर मंद आचेवर मी ह्या पुऱ्या सगळ्या तळून घेते सोनेरी रंगावर येईपर्यंत. आणि आतूनसुद्धा छान तळल्या जातात, म्हणूनच मंद आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या. आणि ह्याला तेल किंवा तूप जास्त लागत नाही, म्हणूनच मी तूप यूज केलं आहे. जास्त लागत नाही, शोषून घेत नाहीत ह्या पुऱ्या तेल किंवा तूप. तर ह्या पद्धतीने सगळ्या आपण पुऱ्या तळून घेऊया. पुऱ्या मी मंद आचेवरच तळून घेतल्या आहेत, म्हणूनच आतूनसुद्धा त्या कच्च्या राहिल्या नाहीत. आणि सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेतल्या आहेत. तळलेल्या पुऱ्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत,
मगच चुरून नंतर मिक्सरला भरडून घ्यायच्या आहेत. तर ह्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतल्या आहेत एकदमच. तर ह्या थंड करून आपण पूर्णपणे थंड केल्या आहेत आणि थोड्याशा हाताने चुरून नंतर मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. तर मिश्रण जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं आहे. ह्या पद्धतीने हाताने अगोदर आपण चुरून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकून आपण ह्याचं रवाळ असं पावडर करून घेऊया. ह्या पद्धतीने हाताने चुरून घेतल्या आहेत मी सगळ्या पुऱ्या थंड झाल्यानंतर. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ह्याला फिरवून घेऊया थोडं थोडं. आणि मिक्सरच्या भांड्यात टाकल्यामुळं वेळसुद्धा लागत नाही, कमी वेळात आपले हे लाडू बनतात. तर ह्या पद्धतीने मिक्सरला फिरवून नंतर चाळणीत टाकून आपण चाळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे आणि आपण हे चाळून घ्यायचं, म्हणजे यात गुठळ्या राहत नाहीत किंवा रवाळही जास्त लाडू लागत नाहीत. तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात, खूप छान होतात. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. आणि आपण सगळं हे मिक्सरला फिरवून चाळणीने चाळून घेतलं आहे, म्हणजे गुठळ्या अजिबात राहत नाहीत आणि हे मिश्रणसुद्धा आपलं छान असं तयार होतं आहे. आपण हे मिश्रण टाकून चाळून घेतलं आहे. जर थोडंसं जाडसर राहिलं असेल तर अजून एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार आहे लाडूचं. दाणेदार झालं आहे, एकदम मऊ आणि दाणेदार झालं आहे. तर आता आपण 2 किलो बेसन घेतलं होतं, तर पाक बनवूया. 2 किलो बेसन होतं तर 2 किलोच मी साखर घेतली आहे आणि ज्या कढईने बेसन घेतलं होतं त्या कढईने मी 1.25 कढई असं घेतलं आहे, किंवा तुम्ही पातेलं घेऊ शकता, 1.25 पातेलं. ज्या भांड्याने तुम्ही बेसन मोजाल त्याच भांड्याने साखरही मोजा, 1.25 अशी 2 किलोला. तर इथं मी पाणीसुद्धा साखर बुडेल इतपतच टाकलं आहे, जास्त पाणी टाकलं नाही. जास्त जर पाणी टाकलं तर पाक व्हायला वेळ लागतो. तर पाकाला उकळी आली की आपण मंद आचेवर, मध्यम ते मंद आचेवर हा पाक बनवून घेतो आहे. तर थोडंसं 2 ते 3 चमचे मी दूध टाकलं आहे, कारण हा आपला पाक जो मळी आहे ती निघून जाते आणि पाकसुद्धा आपल्याला स्वच्छ भेटतो. अशा पद्धतीने गाळणीत मी काढून घेते. तुम्ही बघू शकता खूप गहाण आहे आणि पाकसुद्धा वायाला जात नाही. गाळणीत आपण हे घेतल्यामुळे पाक खाली येतो आहे आणि कचरा किंवा धूळ मळी ही गाळणीतच राहते. तर ह्या पद्धतीने आपला पाक स्वच्छ झाला आहे. तर खूप जास्त वेळ लागत नाही, मंद ते बारीक आचेवरच मी पाकसुद्धा बनवून घेत आहे, कारण पुढं जाऊ नये जास्त. मध्यम आचा आहे आत्ता आणि नंतर मंद करायचे आहे आपल्याला. हा पाक आपण प्लेटमध्ये ठेवून थंड होईपर्यंत ठेवायचा आणि पाहायचं ह्याची तार बनते का. जर तार बनत असेल तर लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे पाक पुढं जात नाही. आणि ह्या मिश्रणामध्ये थोडा थोडा करून आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे, म्हणजे अंदाज येतो किंवा पाक जास्त होत नाही. पण मी सांगितल्याप्रमाणे हा पाक परफेक्ट झाला आहे, थोडासुद्धा शिल्लक नाही राहिला. आणि थोडा थोडा करून मिक्स करून आपल्याला ह्यामध्ये पाक चांगला असा मुरवून घ्यायचा आहे. पाक तयार झाल्यानंतर इथं लक्षात ठेवा की मी जास्त गरम टाकला नाही. कोमट असताना मी हा पाक मिश्रणामध्ये टाकून घेत आहे थोडा थोडा करून. तर अजिबात गरम मी पाक टाकला नाही. थोडासा थंड होऊन दिला, गॅसवरून खाली ठेवला 5 मिनिटं असं, आणि कोमट असल्यानंतर ह्या मिश्रणात थोडा थोडा करून मी पाक टाकत आहे. आणि छान असा आपल्याला पाकाचा अंदाज आला आहे. तर अजिबात पाक शिल्लक राहिलेला नाही. तर यामध्ये आपल्याला स्वाद चांगला लागावं म्हणून फ्लेवरसाठी विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे. तर 2 चमचे मी विलायची पावडर टाकली आहे आणि थोडीशी जायफळ टाकली आहे त्यामध्येच. तर आता इथं आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. हे लाडू थोडासा पाक एकतारी असल्यामुळे जास्त दिवस टिकत नाहीत. जास्तीत जास्त 20 ते 25 दिवस टिकतात आणि हे
आपल्याला यामध्ये बदाम किंवा काजू गरम तुपामध्ये टाकून यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे स्वाद पण छान येतो आणि असं थंड बदाम किंवा काजू टाकले तर लगेचच जाळी लागते. म्हणून आपण लाडू काजू आणि बदाम तुपात तळून टाकले आहेत. थोडेसे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळले आहेत आणि या मिश्रणात टाकले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही यात मनुके टाकू शकता, चारोळी किंवा मगज बीसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते टाकू शकता. ह्या पद्धतीने सगळं मिश्रण आपलं मिक्स झालं आहे आणि हे मिश्रण थंडच आहे. आता कोमट असताना मी टाकलं आहे आणि आता आपण लाडू वळवून घेत आहोत. तर लाडू एकसारखे बनवण्यासाठी किंवा वळवून घेण्यासाठी 1 चमचा घ्यायचा. छोटा चमचा असेल तर 2 चमचे किंवा 2.5 चमचे असं हातामध्ये घ्यायचं आणि हे मिश्रण घेऊन गोल असा लाडू वळवून घ्यायचा आहे. तर इथं मी टेबलस्पून घेतला आहे. तर हे टेबलस्पून मी 1 किंवा 1.5 घेते आणि लाडू वळवून घेते. तर ह्या पद्धतीने छान लाडू वळले जात आहेत. ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया. ही लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही माझ्या माहेरची लाडूची रेसिपी आहे. कारण पहिलं नगर जिल्ह्यात किंवा खानदेशी भागात जास्त तेल किंवा तूप यूज करत नसायचे. तर हे कढईत तूप घेऊन मी तळले आहे. पण या ठिकाणी तुम्ही तव्यावर सुद्धा हे आपण बनवलेल्या पुऱ्या थोड्या कमी तेलात तळून घेऊ शकता आणि करू शकता. तर अशा पद्धतीने ही लाडूची रेसिपी आपली तयार आहे 2 किलो प्रमाणात. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.